आता जो संदेश आपला जो आहे त्या संदेशापेक्षा माझी इच्छा आहे का तुम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवा, कारण या संदेशापेक्षा शिकवणी जास्त आहे. कारण हे खूप गरजेचं आहे का तुम्हाला शिकवण सत्याची भेटावी. कारण जे मी तुम्हाला सांगत असतो, फक्त येशू येशू केल्याने आणि चर्चमध्ये येल्याने कुठलाच व्यक्ती तारल्या जात नाही. पण जीवनाचं सत्य का बा असा कसा हा वाचू शकतो, याने असं काय केलं, देवाचा पुत्र, याचा प्लान काय आहे, या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपण आज या चर्चमधून आजच्या संदेशामधून बघणार आहोत. म्हणून ही इच्छा आहे, तुमच्यापाशी खूप सारे मी चित्र समोर ठेवेल का त्याद्वारे तुम्हाला हे जीवनाचं सत्य, देवाची योजना, हे सगळ्या गोष्टी काय तुम्हाला कळाव्या. आणि म्हणून हे दिसते तुम्हाला, हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही या गोष्टीकडे तुम्ही काय करा, लक्ष द्या. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे आजचा जो विषय जो आहे, आणि या चित्राद्वारे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. तर आजचं जे वचन आहे आणि इथे हा जो पडदा आहे याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण याच्या आधी तुम्हाला सगळं बॅकग्राऊंड मी देतो. एक लक्षात ठेवा, देवाची योजना जेव्हा देवाने मनुष्य बनवला ती सगळ्यात मोठी यासाठी नव्हती का तुम्ही आणि देव वेगळे वेगळे असावे. देवाची योजनाची होती का देवाची आणि मनुष्यासोबत सहभागिता, त्याच्यासोबत राहणे, ही देवाची सगळ्यात आधी हीच प्रथम ओरिजिनल देवाची इच्छा होती. आता जसा मनुष्य पापात पडला त्याच्यामुळे ही सहभागिता तुटली आणि म्हणून देवाच्याच प्लॅनमुळे, त्याच्याच योजनेमुळे मनुष्य तारल्या जाईल. आणि हे जे नातं देवाचं आणि मनुष्याचं तुटलं, ह्या देवाची जे योजना होती हे देवाने मनुष्य जातीला दिली. आता ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी एक लक्षात ठेवा, ही देवाची योजना होती. म्हणून जेव्हा मनुष्य पापात पडला, म्हणून मनुष्याच्या कार्यामुळे तुम्ही देवाजवळ जाऊ शकत ना. तर देवाने मनुष्यासाठी काय योजना राखली याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि हे योजना चालू करण्याच्या आधी देवाने काय केलं, तर हे योजनेचा प्रत्येक गोष्टी शिकून घ्या, खूप महत्त्वाचे आहे. देवाने काय केला, पहिले एक मनुष्य निवडला, अब्राहम. देवाचं कार्य काय होतं का देवाचा पुत्र पाठवणे, येशू ख्रिस्त पाठवणे. म्हणून त्याने काय केला, जुन्या करारात एक अब्राहम नावाचा व्यक्ती निवडला. तो व्यक्तीने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. देवाने त्याला काय दिले, वचन दिले का तुझ्या वंशातून, तुझ्या वंशवाढीतून मी एक राष्ट्र निर्माण करेल, त्याच्यामधून माझा पुत्र वंशज येईल आणि माझ्या पुत्राद्वारे काय होईल, हे पूर्ण जग जे आहे ते आशीर्वादित होईल. हे देवाने काय केलं, त्यांना सांगितलं. कोणाला, अब्राहमाला. आता अब्राहमाच्या वंशवाढीतून त्याचा नातू जो आला याकोब, त्या याकोबाचं नाव देवाने बदललं आणि इस्राईल ठेवलं. जे इस्राईल राष्ट्र तुम्ही इथे बघता ते देवाने बनवलेलं एकमेव राष्ट्र आहे. आणि हे राष्ट्र इस्राईल जेव्हा देवाने बनवलं, म्हणजे याकोबाचं नाव इस्राईल ठेवलं, त्याला जे 12 मुले झाले आणि त्याची जे वंशवाढी झाली, त्या 12 वंशवाढी जे पुढे वाढली त्याच्यातून काय झाले, खूप सारे लोक झाले. कारण देवाने त्याला आशीर्वादित केलं आणि इस्राईल राष्ट्र बनलं. राष्ट्र कशासाठी बनलं, कारण काही ना काही निवडणे आहे. ही अशी गोष्ट आहे, समजून घ्या. आपलं जोग स्टेडियम तुम्हाला माहित आहे, तिथं एकही झाड नाही. आता तिथं हिरवळ लावण्यासाठी तुम्हाला एक जागा निवडणे आहे, त्याला खोदणे आहे, तिथं पेरणं आहे का आता त्या जागेवरून झाड उगेल आणि ते झाड मोठं होईल आणि त्याच्या छायेखाली लोक येऊ शकतील. अशीच ही योजना. म्हणून देवाने काय केलं, ते राष्ट्र बनवलं आणि त्या राष्ट्राद्वारे देवाने काय केला, पुढे चालून आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला. याच्यासाठीच देवाने इस्रायल बनवला. आता हे लोकांना स्वर्गातील गोष्टी समजाव्या यासाठी देवाने काय केला, देवाने मोशे जो होता देवाचा एक सेवक, त्याला म्हटलं का तू निवास मंडप बनव. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं एखादा इंजिनियर एखादं घर बनवतो, तो घर कसं बनवतो, डायरेक्ट हे करत नाही का त्या जमिनीवर जाऊन हे आखारे इथे उकरा आणि चला वरतं कन्स्ट्रक्शन जाऊ द्या. नाही, तो काय करतो, प्लान रचतो, कागदावर प्लान राखल्या जातो. या गोष्टी अशा 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 झाल्या पाहिजे, त्या मोजमाप सगळ्या गोष्टी होतात, तो प्लान अप्रूव्ह होतो. नंतर कन्स्ट्रक्शनवाले त्या घराला काय करतात, सुरुवात करतात. तसंच देवाने आपला मुलगा पाठवण्यासाठी
मनुष्याच्या पापाची क्षमा होण्यासाठी हा देवाचा जो प्लान आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की इकडे लक्ष द्या की देवाची योजना काय आहे. येशू ख्रिस्त का मनुष्याच्या पापाची क्षमा करू शकतो, असं त्याने काय केलं ज्याच्यामुळे मी वाचू शकते. आणि म्हणून मोशेला देवाने काय सांगितलं का एक निवास मंडप बनव. काय सांगितलं? एक निवास मंडप. निवास मंडप काय होता? म्हणजे एखादं मंडप असं जिथं देवाची उपस्थिती राहील. आणि हे जे निवास मंडप मोशेला देवाने सांगितलं, याची सगळी आकारणी, याची सगळी मोजणी दिली आणि सांगितलं की अशी तू लोकांच्या मध्ये तू बनव. कारण एक लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा देवाचा प्लान काय की मनुष्यासोबत असणे, हे सगळ्यात आधी लक्षात असणे. आणि म्हणून त्याने काय केलं, हे निवास मंडप बनवलं. आणि या निवास मंडपाच्या ज्या योजना होत्या, या निवास मंडप काय होता की जेव्हा ते बनलं आणि हा वरून जो प्रकाश तुम्ही जो बघत आहात, तर हे वचन सांगतं की दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेलं. म्हणजे देवाने जसं त्याला सांगितलं हे बनवल्यानंतर काय झाला, स्वर्गातून प्रकाश आला आणि ते निवास मंडप आहे त्याच्यावर उतरला. आणि याच्यामुळे लोकांना कळलं की आता देवाची इथे उपस्थिती आहे. पुढच्या गोष्टी, आता हे जे निवास मंडप होतं जसं तुम्हाला दिसतं याचं चित्र, आणि या सगळ्या चित्राद्वारे आपण येशू ख्रिस्त बघणार आहोत. म्हणून तुम्हाला सांगितलं की तुमचं लक्ष नसलं तुम्हाला समजणारे नाही की आपण काय बघितलं. म्हणून हे जे निवास मंडप आहे, आता याचा तुम्हाला आकार दिवसा कसं दिसतं हे तुमच्या चित्रासमोर आहे. तर सगळ्यात बाहेरचं जे आहे आपण इथे बघतो, जिथे आग जळत आहे त्याला काय म्हणतात, पितळी वेदी. आता पितळी वेदी याचं कारण काय का मनुष्य जेव्हाही त्या काळात पाप करायचा, एकदाही तुम्ही चोरी केली तर तुम्हाला काय एका जनावराचा बळी द्यावा लागे. ती जी वेदी आहे पितळी वेदी, जिथे तुम्ही आपण इथे या चित्रात बघू, तर ही पितळी वेदी जी आहे याच्यावर काय करावं लागे. कारण लक्षात ठेवा की एक गोष्ट की रक्त सांडवल्याशिवाय पापाची क्षमा नाही. ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा, तुमच्या कार्यामुळे नव्हे. म्हणून त्या काळात हे लोक काय करायचे, आपल्या ऐपतीप्रमाणे जे ही जानवर आहे, कारण तू पाप केलं आता तो जानवर आपलं रक्त त्या मनुष्यासाठी सांडवायचा. त्याच्यानंतर काय आहे, पितळी कुंड. याच्यात काय केलं जायचं का जोही ते त्याचे जो त्याचा सेवक होता ते काय करायचे, त्याचे हात धुवायचे. हे झाली बाहेरील गोष्ट. आणि आता आपण जाऊ निवास मंडपाकडे, जे सगळ्यात मोठं आहे. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, जो हा निवास मंडप जे होता याच्यात तुम्हाला दिसतं, आता हा काय आहे 3D इमेज, म्हणजे हे जे तुम्ही आत बघितलं आहे हो की नाही, हे जे आत आहे याच्या आत कसं आहे, तर याच्या आत तुम्हाला दिसतं की असं होतं. त्याच्या आत म्हणजे सगळ्यात आधी जिथे दार लिहिलेला आहे तो काय आहे, पडदा. त्या पडदा म्हणजे काय, ह्या निवास मंडपात आत जाण्यासाठी त्याच्यात 3 गोष्टी ठेवलेल्या होत्या. त्या म्हणजे काय ठेवलेल्या होत्या, त्याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या का एक जो टेबल ठेवलेला होता जिथं भाकर ठेवलेली होती, एक बाबळाच्या लाकडाची एक वेदी होती आणि एक मनोरा होता जो प्रकाश देणारा होता. या सगळ्या गोष्टीतून आपण येशू ख्रिस्त बघणार आहोत. सगळ्यात मोठी जे तुम्हाला जाणण्याची गरज आहे का आपला विषय काय आहे का मंदिराचा पडदा. आणि ती गोष्ट म्हणजे जे तुम्हाला परम पवित्र आणि पवित्र या ज्या 2 गोष्टी दिसत आहे याच्या मधला जिथे पडदा दिलेला आहे हे काय होती, विभाजनी. हा विभाजनी यासाठी होती का कुठलाच व्यक्ती, परमपवित्र म्हणजे काय, तिथं देवाचा जो काय होता, देवाचा प्रेझेन्स होता आणि तिथे आणि मनुष्यामध्ये हा पडदा ठेवलेला होता. हा पडदा कशासाठी, हा पडदा तुम्हाला दर्शवितो का मनुष्य देवाजवळ येऊ शकत नाही. कशामुळे येऊ शकत नाही, कारण देव पवित्र आहे, मनुष्य पापी आहे. म्हणून हा जो पडदा आहे तो सदैव काय करायचा, मनुष्याला देवापासून दूर ठेवायचा. म्हणून हे सगळी आकारणी कशासाठी देवाने केली का मनुष्याला देवाचा प्लान समजावा. आता जेव्हा तुम्ही बघता की प्रभू येशू ख्रिस्त आला, आता या सगळ्या गोष्टीद्वारे आपण येशू ख्रिस्त बघू. तर सगळ्यात पहिले जसं तुम्हाला सांगितलं का कुठल्याच मनुष्याला या निवास मंडपात एंट्री नव्हती. इथे फक्त वर्षातून एकदा जो महायाजक ज्याचं जीवन पवित्र आहे तो लोकांच्या पापाची क्षमा होण्यासाठी जे रक्ताचं बलिदान होतं ते एकच वर्षातून एकदाच आत जायची त्याला परवानगी होती. आता सगळ्यात आधी जो पहिला पडदा दिसतो त्याला काय लिहिले आहे, दार. आता याच्यातून आपण प्रभू येशू ख्रिस्त बघू. येशू ख्रिस्त काय म्हणतो, पहिले हे समजून घ्या
का तुम्हाला त्या पडद्याच्या आत जायची एंट्री नाही. म्हणून कुठलाच मनुष्य स्वतःच्या कार्यामुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि ही देवाची योजना, तुमची इच्छा काय आहे का जे परम पवित्र आहे तिथे तुम्ही पोचले पाहिजे. जिथे देवाची उपस्थिती आहे तिथे तुम्ही स्वतः जाऊ शकत नाही. आणि त्याचे अडथळे का मनुष्य पापी आहे. आता जेव्हा हे निवास मंडप बांधण्यात आलं, हे जे दार आहे त्यातून पहिले तुम्हाला आत जाणं, हे जे जिथं बाहेरचा पडदा आहे, येशू ख्रिस्त त्याच्या वचनामध्ये काय म्हणतो, योहान 10:9, मी दार आहे, जो माझ्या दारे आत जातो त्याचे तारण होईल, त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. म्हणून जोपर्यंत दारातून म्हणजे ख्रिस्तातून तुम्ही एंट्री करत ना तोपर्यंत तुम्ही आत जाऊ शकत ना. दुसरं, भाकर तिथे त्या टेबलवर ठेवलेली होती. येशू ख्रिस्त काय म्हणाला, योहान 6:36, मग येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला येशू ख्रिस्त दिसेल. नंतर काय, हा जो मनोरा होता त्याच्यात प्रकाश होता. येशू ख्रिस्त काय म्हणाला, योहान 8:12, नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही, त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील. आणि म्हणून जोपर्यंत ते तुम्ही दार घेत ना, आता म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आता याचा अर्थ काय होतो, हे चित्राद्वारे मार्ग, कारण दार आहे प्रभू येशू ख्रिस्त. जोपर्यंत येशू ख्रिस्ताचा मार्ग तुम्ही घेणार ना तोपर्यंत तुम्हाला सत्य कळणार नाही. कारण जेव्हा तुम्ही आत गेले म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारले, तुम्हाला मार्ग सापडला. त्यानंतर जेव्हा तुम्ही मधल्या जागी गेले तुम्हाला काय सापडलं, सत्य सापडलं. तो जीवनाची भाकर आहे, तो जीवनाचा प्रकाश आहे, तो जीवनाचं दार आहे. आणि जेव्हा तुम्ही ते सत्य स्वीकारता तो पडदा जो आहे तो काय आहे, त्याच्यानंतर आहे जीवन. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. या सगळ्यात मोठ्या गोष्टी. आणि यातून आपल्याला दिसतं की मनुष्याला जसं हे जे निवास मंडप होतं याच्यातून कधीच मनुष्याला एंट्री नव्हती. आता सगळ्यात मोठी गोष्ट जे तुम्हाला बघण्यासारखी आहे ते म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की या सगळ्यातून वर्षातून एकचदा जो महायाजक आहे तोच फक्त सगळे अर्पण, सगळ्या मनुष्याच्या पापाचे अर्पण घेऊन रक्त तिथं काय सांडवण्यासाठी, शिळपण्यासाठी आज जायचा. आणि हा जर व्यक्ती पवित्र नसला तर त्याला तिथेच तो मरण व्हायचा. का? कारण याचं कारण हे म्हणजे का देव पवित्र आहे आणि तिथे पाप चालत नाही. आणि म्हणून इथे वरचं वचन, पण केवळ एकटा महायाजक वर्षातून एकदा दुसऱ्या मंडपात जाई, तो स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानी पापाबद्दल जे रक्त अर्पण करतो ते घेतल्याशिवाय तो आज जात नाही. आणि म्हणून हा जो पडदा आपला जो आहे आजचा विषय आहे, आणि याद्वारे आपल्याला कळतं की पवित्र आणि अतिपवित्र याच्यामध्ये जे आहे तो खूप मोठा पडदा. आता या पडद्याविषयी आपण थोडंसं बोलू. हा जो पडदा जो होता याची हाईट जी होती 60 फूट, 60 फूटचा हा पडदा होता. याची रुंदी 30 फूट आणि याची जाडी 4 इंच, म्हणजे माझा जो हात आहे एवढा जाडा हा पडदा जो होता. आणि या पडद्याद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त दिसावा यासाठी हे तुम्हाला काही वचने. आता या मंदिराचा पडदा जो आजचा विषय आहे तो सगळ्यात महत्वाचा. तर हे निर्गम 29:1 म्हणतं, तलम सणाच्या कापडाचा व निळ्या, जांभळ्या व किरमजी रंगाचा सुताचा एक अंतरपाट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करूप काढून घ्यावेत. आता या गोष्टी समजून घ्या. निळा जो रंग असतो तो निळा रंग आपल्याला काय दाखवतो, स्वर्गाविषयी जे आपण न बघतो तर हे का स्वर्गातून देवाचा जो पुत्र आहे तो येणार आहे. जांभळा जो कलर आहे तो दर्शवितो का हा जो आहे तो राजांचा राजा आहे. किरमजी कलर आहे तो दर्शवितो का देवाचं रक्त हे पवित्र आहे. आणि आपण बघतो की खरे पाहता नियमशास्त्राप्रमाणे प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडवल्याशिवाय क्षमा मिळत नाही. आणि म्हणून हे खूप महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला समजणं का तुमच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आणि देवामध्ये हा जो पडदा आहे, हा जो पडदा काय आहे हे दर्शवितो का तुम्ही स्वतः देवाजवळ जाऊ शकत नाही.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे 31वं वचन, त्यावर कुशल कारागिरा करून करूप काढून घ्यावेत. करूप म्हणजे काय, तर हे जे तुम्हाला करूप देवदूत जे दिसतात हे त्याच्यावर काढल्या गेले होते. आता एक सुंदर गोष्ट तुम्हाला मी जीवनाचं सत्य सांगतो. जेव्हा आदाम आणि हवाने पाप केलं, जे तुमचे सगळ्यात पहिले प्रथम आई आणि वडील, त्यांनी जेव्हा ईदेन बागेत जेव्हा पाप केलं, त्यांचं पाप काय होतं, तर त्यांनी बऱ्या आणि वाईटाचं काय केलं, फळ खाल्लं त्या झाडाचं. आता त्या बागेत एक जीवनाचं सुद्धा झाड होतं. आता त्या जीवनाचं जे झाड होतं, त्या जीवनाच्या झाडाजवळ देवाने काय ठेवली, एक टांगती तलवार ठेवली. आणि हे जे करूप देवदूत जे होते हे त्याच्यावर पहारा देण्यासाठी होते. याचं कारण काय होतं, कारण मनुष्य आता पापी झाला आणि जर त्याने जीवनाचं जे झाड आहे त्याचं फळ खाल्लं तो सदैवसाठी अमर असता, पण याचे पापाची क्षमा झाली नाही म्हणून तो अनंतासाठी पापी असता. आणि म्हणून देवाने काय केलं, हे जे तुम्ही बघता हेच आता तुम्हाला जर लक्ष असेल तर तुम्हाला मंदिरात ते निवास मंडपात दिसलं काय, इथे मनुष्य आहे, तिथे 2 करीब देवदूत आहे, त्याच्यानंतर जीवनाचं झाड आहे. कारण तिथे मधात तुम्ही जाऊ शकत नाही, कारण मनुष्य पापी आहे. आणि आता नंतर जेव्हा ही सगळी योजना मनुष्याला जेव्हा कळली, देवाने जेव्हा दाखवली, आणि आजचं जे वचन आहे, जेव्हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तो पवित्र जीवन जगला आणि तो जेव्हा तुमच्या आणि माझ्यासाठी क्रुसावर मारण्यात आला, हे वचन तुमच्यासाठी, पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला. आणि जसा तो मरण पावला त्याच वेळी येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वर पासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले. म्हणजे जसा प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावर आपला प्राण दिला, याच्या आधी देवाने त्याला काय दिली, सगळी लोकांना योजना दिली का तुम्ही माझ्या जवळ येऊ शकत ना. आणि याच्यामुळे काय झालं, याच्यामुळेच देवाने काय केला, आपला पुत्र पाठवला. आणि देवाच्या पुत्राने या मनुष्य जातीचे सगळे पाप स्वतःवर घेतले आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी मारण्यात आला. हे वचन बघा, इब्री लोकासपत्र 10:19 म्हणतं, म्हणून बंधूंनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परम पवित्र स्थानात जाण्याचा धैर्य आहे. म्हणून कुठलाच व्यक्ती तुम्ही किती काही करून घ्या, तुम्ही परमस्थान म्हणजे काय, देवाजवळ स्वतः जाऊ शकत नाही. मग येशू ख्रिस्ताद्वारे का जाऊ शकतं, कारण त्याच्या मरणाद्वारे ही जे नियम जो होता तो त्याने पाळला आणि आपल्या सगळ्यांच्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून ते रक्त त्याने क्रुसावर सांडवलं आणि तो पडदा वरून खाली फाडण्यात आला. लक्षात ठेवा, जेव्हा मनुष्यांना फाडला असता त्याने काय केलं असतं, खालून वरून पाडला असता, पण हा देवाने काय केला, वरून 4 इंच म्हणजे माझा हाता एवढा पडदा. हे पडदा, हे सगळ्या गोष्टी काय आहे, फक्त चिन्ह. कशासाठी, का तुम्हाला ज्या स्वर्गीय गोष्टी आहेत त्या कळाव्यात. आता सगळ्यात शेवटची आणि सुंदर वचने, जर तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील तर हे वचनं माझ्यासोबत बघा आणि तुम्हाला हे सगळं देवाची तुमच्या तारणासाठी जे योजना होती ते कळेल. आपण काय बघितलं, देवाने पहिले त्यांना निवास मंडप सांगितला आणि ते वचन काय सांगतं, म्हणून स्वर्गातील गोष्टीच्या नमुन्याप्रमाणे. जर तुम्हाला हे सांगितलं गेलं नसतं तुम्हाला समजलं नाही की होत काय आहे. म्हणून तो काय म्हणतो, स्वर्गातील गोष्टीच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तूच्या यज्ञाद्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते, पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीची प्रतिमा शुद्ध केल्या जातात. आणि 24वं वचन, कारण ख्रिस्ताने मानवी हाताने केलेल्या पवित्र स्थानात पाऊल ठेवले असे नाही. म्हणून हे असं नाही झालं का प्रभू, एक लक्षात ठेवा का, अच्छा या मंडपात देव गेला आणि त्याने केलं नाही. तो म्हणतो हे फक्त काय होतं, तुमच्यासाठी एक नमुना होता आणि म्हणून पाऊल ठेवले नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात प्रवेश केला. म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला आणि मरियेला जेव्हा त्याने दर्शन दिले, मरिया जशी त्याला स्पर्श करण्यासाठी तो काय म्हणाला, मला स्पर्श करू नको, कारण अजून मी देवाजवळ गेलो नाही. त्याचा अर्थ का तुमच्या पापासाठी अजून मी देवाजवळ ते अर्पण केलेलं नाही, म्हणून तू पापी आहे, मला स्पर्श करू नको, हे देवाचे वचन आहे.
आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मारण्यात आला, त्याने काय केलं? हे जे चित्र तुम्हाला दिसतं सगळ्यात मोठं काय केलं की हे आधी देवाने काय केला? नमुना दिला का तुम्हाला कळावं. आणि जो जीवनाचं दार प्रभू येशू ख्रिस्त काय केला? स्वर्गीय गोष्टीप्रमाणे जो प्रथम स्थान तिथे देवाजवळ गेला. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी जरी समजल्या नसतील तरी छोट्या अक्षरात मी तुम्हाला शेवटचं सांगतो. जो स्वर्गातील देव, ज्याला पित्या म्हणतात, ज्यानं हे पृथ्वी निर्माण केली, त्या देवासमोर तुम्ही आणि मी सगळे दोषी आहोत. एकही व्यक्ती त्या देवाजवळ स्वतः जाऊ शकत नाही, कारण आपण पापी आहो आणि पापाची शिक्षा मरण आहे. आता तुमच्या पापासाठी मी आणि माझ्या पापासाठी तुम्ही मरू शकत ना, कारण आपण दोघेही पापी आहो. आणि म्हणून देवाने काय केला? आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. त्याने या जगाच्या पापासाठी जगाचे सगळे पाप त्याने स्वतःवर घेतले आणि तो क्रुसावर मारण्यात आला. तुमच्या आणि माझ्या सगळ्या पापाची जन्मापासून तर मरेपर्यंत जे तुम्ही करता, जे देवाला ऑलरेडी पहिलेपासून माहीत आहे, त्याचं प्रायश्चित्त म्हणजे या खोलीतला प्रत्येक व्यक्तीसाठी ख्रिस्त परमस्थानेत गेला. आणि तुमचे नावं तुम्ही घ्या, जेही तुमचं नाव आहे की मी या व्यक्तीसाठी, मी तुकारामसाठी, मी सुशांतसाठी, मी योहानसाठी, मी गीतासाठी, मीरासाठी, नंदासाठी, प्रज्ञासाठी, आई जे तुमचे नाव आहे, देवा मी या सगळ्यांच्या लोकांचं अर्पण म्हणून माझं शरीर आणि माझं रक्त तुमच्यासाठी देतो. आणि देवाने तुमच्या पापाचं जे प्रायश्चित्त आहे ते त्याच्या मुलाने जे केलं ते बघितलं आणि म्हणून ते देवाला कबूल आहे. का कबूल आहे? कारण त्याचा पुत्र पवित्र आहे, त्याचा पुत्र देव आहे. आणि जसं देवाचं वचन सांगतं की एका सगळ्या पाप्यांसाठी एक मनुष्य मारण्यात आला, या देवाच्या पुत्राने तुमच्यासाठी केलं. तुमच्या सगळ्या पापाचं प्रायश्चित्त त्याने स्वतःचा प्राण आणि स्वतःचं रक्त सांडून तो प्रथम स्थानमध्ये देवाजवळ गेला आणि म्हटलं का हा जो नितीन इंगळे आहे, ही जी तारा आहे, ही जे भीमराव आहे, ही जे ललिता आहे, ही जे जया आहे, हे जे जगातले सगळे आहे, या चर्चमधले जे सगळे लोक आहे, या जगातले हे जे सगळे जे देव आहे, हे सगळे पापी आहेत. हे मरतील, अनंताच्या नरकात जातील. पण यांच्या पापासाठी मी आपलं शरीर देतो, मी आपलं रक्त सांडवितो. आणि जेव्हा देव आपल्या मुलाकडे बघतो तो म्हणतो की ठीक आहे, मला या सगळ्यांच्या पापांचं प्रायश्चित्त कबूल आहे. आणि जेव्हा मेल्यानंतर जसा त्याने प्राण सोडला, आपण काय बघतो, जसा येशू ख्रिस्ताने क्रुसावर आपला प्राण दिला, हा पडदा काय करण्यात आला? फाडण्यात आला. म्हणून तुम्हाला समजतं, पहिले काय सांगितलं, हा पडदा कशासाठी होता? देवामध्ये आणि मनुष्यामध्ये अंतर ठेवण्यासाठी. का? कारण तुम्ही स्वतः देवाजवळ जाऊ शकत नाही. तुमचा कुठल्याच गोष्टी देवाजवळ जाऊ शकत नाही. तुमचं कार्य नाही, धर्म नाही, कुठलीच गोष्ट नाही. आणि म्हणून देवाने आपला पुत्र पाठवला, ज्याने क्रुसावर आपल्यासाठी आपला प्राण दिला आणि तो प्रथम स्थाने स्वर्गामध्ये गेला आणि त्याने देवासमोर स्वर्गीय गोष्टीसमोर तुमच्या आणि माझ्या पापासाठी अर्पण मांडले. का देवा, या सगळ्या लोकांसाठी मी करतो. आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त, जेव्हा देव तुम्हाला बघतो, तो काय बघतो? आपल्याला काय सांगितलं? तुम्हाला एंट्री नाही, तो वरून फक्त पापी मनुष्य बघतो आणि या पापात बुडलेला मनुष्य बघतो. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता तेव्हा तो काय बघतो? आपला मुलगा बघतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, नितीन इंगळे पवित्र बिलकुल नाही, हा पापीच आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्या मुलाला स्वीकारता, आता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे शिकवणी आहे. का येशू वाचू शकतो? म्हणजे काय असं आहे का येशूनं मला वाचवलं पाहिजे, असं त्याने काय केलं? म्हणून हे शिकवणी तुमच्या लक्षात असली पाहिजे. कारण त्याने माझ्या पापासाठी जे प्रायश्चित्त आहे ते आपल्या बापाजवळ, ज्या स्वर्गातील देवाजवळ त्याने अर्पण केलं. त्याने ते कसं केलं? सोपी होतं का? नाही. त्याने क्रुसावर आपला प्राण दिला, आपलं पवित्र रक्त सांडवलं आणि त्याने क्रुसावर म्हणून म्हटलं का इट इज फिनिश, म्हणजे हे संपन्न झालं. आता तो म्हणतो का आता जोही माझ्या पुत्राद्वारे माझ्याजवळ येईल त्याला स्वीकारला जाईल. जोही माझ्या पुत्राला स्वीकारेल त्याला मी स्वीकारेल. ज्याच्यापाशी माझा पुत्र आहे
तेच माझे लोक आहे. जे माझ्या पुत्राचं वचन ऐकतात त्यालाच मी स्वीकारतो. याचं कारण का? याचं कारण का पुत्राने सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या. हे सगळ्यात महत्त्वाचं समजणं. म्हणून जर आपण येशू येशू करतो पण आपल्याला माहीतच नाही का कसा हा आम्हाला वाचू शकतो, का हा आम्हाला वाचू शकतो, हे तुम्हाला कधीच समजणार नाही. म्हणून हे वचन सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आजची काय होती शिकवणी, की तुम्हाला कळावी का ह्या गोष्टी होतात कशा, का मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून तुम्हाला मी सध्या सांगत होतो, अंधळे विश्वासू बनू नका. एक अंधळा विश्वासू सरळ नरकात चालला जाईल. पण जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, अच्छा असं हे आहे, मला फक्त वाटलं की येशूमुळेच फक्त हो येशूमुळे, पण त्याने काय केलं, कशामुळे माझ्या पापाची क्षमा होऊ शकते. कारण तुमच्या पापाची शिक्षा मरण आहे, पण येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी केलं आणि आता हे तुमच्यासाठी दान आहे. आता तो काय म्हणतो, जेव्हा तुम्ही मला स्वीकारता तुमच्या पापाची क्षमा होते. जोही विश्वासाने मला पुकारतो तो वाचवल्या जाईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आजचा संदेश सगळ्यात महत्त्वाचा, ती शिकवणी संदेशापेक्षा शिकवणी. कारण माझी इच्छा होती की तुम्हाला या गोष्टी समजाव्या, का तुम्ही स्वतः का स्वर्गात जाऊ शकत नाही, तुमच्या स्वतःची पापाची क्षमा का होऊ शकत नाही, तुम्ही स्वतःच्या बळावर कार्यावर का तुम्ही देवाजवळ जाऊ शकत ना, आणि पापाची शिक्षा मरण का आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला ही समजली असेल का देव तुमच्यावर किती प्रेम करतो. देव तुमच्यावर इतकं प्रेम करतो का त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो. का विश्वास ठेवणे? कारण देवाच्या पुत्राने तुमच्या पापाचं प्रायश्चित त्याने स्वतःवर घेतलं. आपण पापी असताना देवाचा पुत्र क्रूसावर मारण्यात आला. त्याने आपलं शरीर तुमच्यासाठी मोडलं, पवित्र रक्त त्याने त्याचं तुमच्यासाठी सांडविलं, आणि आपल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून तो स्वर्गीय जागी गेला. आणि या जगातील सगळ्या मनुष्यासाठी त्याने काय केलं, ते अर्पण जे होतं, जो यज्ञ जो होता, जे पापाची शिक्षा जे होती, ते त्याने फेडली. आज तुम्ही जे बसले आहात, तुमच्यासाठी एक सुंदर बातमी आहे. पहिली तर वाईट बातमी आहे का आपण सगळे पापी आहो आणि पापाची शिक्षा मरण आहे. तुम्ही मराल आणि अनंताच्या नरकाकडे निघून जाल. पण त्यातही सगळ्यात सुंदर गोष्टी म्हणजे काय, का तुम्हाच्यासाठी येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला. वचन काय सांगतं, देवाने जगामध्ये कोण आहे, तुम्ही या चर्चमध्ये जेही तुम्ही बसलेले आहात, जेही हे वचन ऐकत आहात, तुमच्या सगळ्या पापाची, जे तुम्ही जन्मापासून तर जे मरेपर्यंत जे तुम्हाला ठाऊकसुद्धा नाही, या सगळ्या गोष्टीसाठी येशू ख्रिस्त क्रूसावर मारण्यात आला. वचन सांगतं की एकचदा देवाचा पुत्र मारण्यात आला, कारण त्याचं पवित्र रक्त सगळ्या पापाची क्षमा करू शकतो. आणि तुमच्यासाठी तो प्रथम पवित्र स्थानमध्ये घुसला आणि त्याने सांगितलं की देवा, या सगळ्या मानवी जातीसाठी माझं हे रक्त, माझं शरीर मी दिलं आहे. आणि त्याच्यामुळे देवाचा क्रोध जो तुमच्यावर आहे त्याच्या पुत्राच्या बलिदानामुळे शांत झाला. पण ही गोष्ट फक्त माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही खरा पश्चाताप करता, पश्चाताप करणे म्हणजे काय, विचार करा. जेव्हा तुम्हाला तुमच्या मनात तुम्ही विचार करा की देवाने पुत्र माझ्यासाठी देवा, जो स्वतः देव तो या पृथ्वीवर उतरला, तो मी पापात असताना माझ्यासाठी मारण्यात आला. आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टीविषयी तुमचं मन रडतं आणि जेव्हा तुमची इच्छा होती का मला या गोष्टीतून निघायचं आहे, मला माझ्या पापी जीवनातून निघायचं आहे, आणि देवाकडे जेव्हा तुम्ही वळता, त्याला खरा पश्चाताप म्हणतात. पश्चाताप म्हणजे रडणे किंवा दुःख वाटणे नव्हे. पश्चाताप म्हणजे जो स्वर्गातील जो देव आहे त्याच्याकडे पलटणे, समजणे की मला या गोष्टीविषयी काहीच माहिती नव्हती, या गोष्टीविषयी मी कधीच विश्वास ठेवला नाही, पण आज मला कळलं की देवाचा पुत्र माझ्यासाठी मारण्यात आला. आज मला कळलं की माझ्या पापाचं साठी रक्त त्याने सांडवलं, माझ्या पापाचं बलिदान त्याने दिलं, तो माझ्यासाठी मारण्यात आला. मी पापी असताना देव माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देवाने पाठवला. आणि जेव्हा त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता की त्याने माझ्यासाठी सगळं केलं, त्याने तो जो पडदा आहे, तो पडदा काय आहे, तुमच्यामध्ये आणि देवामध्ये जेही दर आहे ती पूर्ण त्याने फाळून काढली.
आणि देव म्हणतो की तुमच्यासाठी हे पूर्ण केलं. आणि आता तो म्हणतो की जोही आता विश्वासाने हाक मारेल, तुम्ही त्याला हाक मारा, म्हणा येशू मी विश्वास ठेवते की तो देवाचा पुत्र आहे. मी विश्वास ठेवते की तू माझ्यासाठी मारण्यात आला. मी विश्वास ठेवते की तू प्रथम स्थानात परमेश्वरा देवाजवळ माझ्यासाठी गेला की माझ्या पापाची क्षमा व्हावी. माझ्या पापाची फेड परमेश्वरा तू क्रुसावर केली. होय प्रभू माझी क्षमा कर. माझ्या हृदयात ये, माझं जीवन बदल. होय प्रभू मी तुला माझा देव, माझा तारणारा म्हणून स्वीकारते. आजपर्यंत फक्त येशू तुझ्याविषयी मला फक्त नाव माहीत होतं, पण आज मला खरी तुझी माहिती कळली माझ्या राजा, की तू माझ्यावर किती प्रेम करतोस, की माझ्यासारख्या व्यक्तीचे पाप परमेश्वरा होय प्रभू त्याच्यासाठी तू आपलं शरीर मोडलं, आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडवलं आणि परमेश्वरा तू माझ्यासाठी सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. धन्यवाद मानतो येशू. जेव्हा विश्वासाने तुम्ही त्याला हाक मारता, त्याला क्षमा मागता की येशू माझं जीवन बदल, माझ्या पापाची क्षमा कर. कारण वचन सांगतं स्वर्गाखाली असं दुसरं नाव कुठलंच नाही येशूशिवाय ज्याच्याशिवाय तुम्हाला तारण आहे. आज तुम्हाला कळलं असेल येशूमध्ये तारण का आहे. कारण तो प्रथम स्थानात गेला, कारण तो देवाचा पुत्र आहे. त्याने तुमच्यासाठी आपला प्राण दिला, त्याने तुमच्यासाठी आपलं रक्त सांडवलं, म्हणून त्याच्या पुत्राद्वारेच तुम्ही स्वर्गाकडे येऊ शकता. त्याच्या पुत्राद्वारेच तुमच्या पापाची क्षमा होऊ शकते. फरक पडत नाही की तुम्हाला किती बायबल माहीत आहे, किती वचनं माहीत आहे. देव म्हणते तुम्ही जसे आहात तसे या. आजचं सत्य जर तुम्हाला समजलं असेल तर वेळ जाऊ देऊ नका. त्या स्वर्गातील देवाला हाक मारा, तो तुमची वाट बघत आहे. त्याला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर. माझ्या हृदयात ये माझ्या राजा. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. मी विश्वास ठेवते मी पापी आहे. मी विश्वास ठेवते माझ्या पापाची शिक्षा मरण आहे, अनंतकाळचा मृत्यू आहे. आणि मी विश्वास ठेवते की पण माझ्यासाठी तू मारण्यात आला. जी शिक्षा मला भेटायला पाहिजे येशू ती माझ्यासाठी तू क्रुसावर तू घेतली. आपलं शरीर तू मोडलं, आपला प्राण तू दिला, आपलं रक्त तू सांडवलं. तुला मारण्यात आलं, तुला गाळण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठून माझ्या राजा माझ्या पापाचं सगळ्या गोष्टी तू पूर्ण केल्या. मी तुला हाक मारते, माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. ही छोटीशी विश्वासाने प्रार्थना जेव्हा तुम्ही करता, वचन सांगतं जेव्हा हृदयाने ग्रहण करता, मुखाने कबूल करता, तुम्ही वाचवल्या जाल. आजचं वचन, आजचा संदेश, आजची शिकवणी यासाठी होती का तुम्हाला कळावं की येशू का प्राण वाचू शकतो, का तुमच्या आत्म्याचे वाचू शकतो, का तुमचे पाप क्षमा करू शकतो. कारण त्याने तुमच्यासाठी देवाजवळ सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू सहाय्य कर माझ्या राजा. होय परमेश्वरा, जोपर्यंत तू दाखवू शकणार नाही माझ्या राजा, कुठलाच व्यक्ती परमेश्वरा ही स्वर्गातील तुझी योजना जे मनुष्याच्या तारणासाठी आहे ते बघू शकणार नाही. हो राजा, प्रार्थना करतो परमेश्वरा. होय प्रभू, तू त्यांना समज दे, तू त्यांना दाखव, तू त्यांना शिकव, तू त्यांना आत्मिक स्थिती तू दे. तू परमेश्वरा त्यांना सहाय्य कर की परमेश्वरा ते तुझ्यावर विश्वास ठेवतील, तुला हाक मारतील. कारण तुझी इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे परमेश्वरा प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, प्रार्थना करतो जे ऑनलाईन जुळले आहे प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ देऊ नको. होय प्रभू, हे किती वाईट होऊन जाईल त्या व्यक्तीसाठी ज्याच्या पापाचं सगळं प्रायश्चित देवाच्या पुत्राने केलं, पण तरीही त्याने ते सत्य स्वीकारलं नाही. याच्यासारखी दुसरी वाईट बातमी नाही. होय परमेश्वरा, प्रार्थना करतो या चर्चमधल्या प्रत्येक व्यक्तीला तुझं सत्य कळू दे का प्रत्येकाला परमेश्वरा तारण लाभावं आणि प्रत्येकाने परमेश्वरा तुला स्वीकारावं, त्यांच्या पापाची क्षमा व्हावी आणि तुझ्या विश्वासात आणि आज्ञेत त्यांना वाढावं. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी. पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दाखवला आणि आजच्या चर्चमध्ये तू आम्हाला आणलं. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाला तू विश्वासू ठेव. चर्चमध्ये राहण्यासाठी आशीर्वादित तू कर. सत्यात वागण्यासाठी, सत्य ऐकण्यासाठी त्यांना चर्चमध्ये तू ठेव आणि प्रत्येकाच्या भोवती परमेश्वरा तुझं पवित्र प्रभू प्रोटेक्शन तू असू दे. धन्यवाद मानतो. प्रत्येकाचा हा महिना, जून महिना आशीर्वादित तू असू दे. सगळ्या वाईटापासून, दुर्घटनापासून, आजारापासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना तू वाचव. कारण त्यांनी परमेश्वर आजच्या दिवशी या चर्चमध्ये राहणं कबूल केलं. होय प्रभू, त्या प्रत्येकाला प्रभू आशीर्वादित तू कर की त्यांना प्रभू तू कळावा, तुझं सत्य कळावं.
धन्यवाद मानतो, गौरवितो आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण